राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नेमकं काय चाललंय असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे आणि अशाच वेळी या ठिकाणी जयंत पाटील यांच्या कॉलेजच्या एका कार्यक्रमाला नितीन गडकरी येत आहेत। नितीन गडकरी येत आहेत साहेबांच्या या कार्यक्रमाला, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? नितीन गडकरी साहेब हे देशातले एक अतिशय अभ्यासू नेतृत्व आहे आणि ते या ठिकाणी येऊन आमच्या जर या RIT किंवा आमच्या राजारामबापू उद्योग समूहातलं कौतुक जर करणार असतील तर आज आम्हाला ती अभिमानाची गोष्ट आहे। आणि साहेबांच्यासाठी किंवा आमच्या या उद्योग समूहासाठी नितीन गडकरी यांच्या शुभेच्छा म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला। पण जयंत पाटील साहेबांच्या बद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहे, पक्ष सोडून जाणार आहेत अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे राज्यात। या सगळ्या 100% चुकीच्या चर्चा चालू आहेत, कारण जयंत पाटील साहेब हे कुठल्या कोणाच्या मागणं जाणारे नेते नाहीत, ते शरद पवार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। आणि निष्ठा म्हणजे काय हे जयंत पाटलांच्याकडे बघितल्यावर सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंय। त्यामुळे जयंत पाटील हे कुठल्या चर्चेला चुकीच्या पद्धतीनं किंवा तुमच्या ज्या चर्चा चाललेल्या आहेत त्या चुकीच्या चर्चा आहेत, त्यामुळे जयंत पाटलांच्या सारख्या नेत्यावर चुकीच्या पद्धतीच्या चर्चा करू नयेत लोकांनी। पण जयंत पाटील हे कुठल्या आपल्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय झालेले दिसत नाहीत विधानसभेच्या निकालानंतर। नाही असं काही नाही। आता आम्ही पाहतोय ना रोज आता आमच्या तालुक्यात साहेबांचं आपल्या आता परवा अष्टाचा कार्यक्रम झाला आमच्या इथं, साहेब आमच्या इथं सक्रिय आहेत आणि साहेबांचं अतिशय मोलाचं आमच्या वाळवे तालुक्यात अतिशय मोलाचं स्थान आहे। साहेबासारखं असं काम कोणी केलेलंच नाही आणि ज्या वेळेला पडत्या काळात त्यांनी पवार साहेबांच्या पाठीमागे ठाम राहिल्यात, त्यामुळं असं आम्हाला नाही वाटत की साहेब हा पक्ष सोडून बाजूला जातील, असं कुणाच्या मनातही येत नाही। या आजच्या कार्यक्रमामुळे साहेब भाजपमध्ये जातील अशा पद्धतीची चर्चा आहे, ती दाट शक्यता व्यक्त केली जाते, काय खरं वाटतंय का? नाही मुळीच नाही। हा शैक्षणिक कार्यक्रम आहे। लोकनेते राजारामबापू पाटील यांनी जी शिक्षण संस्था उभी केली 1945 साली, ग्रामीण भागातील लोकांना शिक्षणापासून जे वंचित राहिलं जात होतं त्यासाठी उभा केलेली संस्था येते आणि त्या संस्थेच्या आजच्या ह्या शिखर संस्थेचं उद्घाटन आदरणीय केंद्रीय मंत्री साहेब कुठं सक्रिय दिसत नाहीत पक्षाच्या कार्यक्रमामध्ये सक्रिय नाही, पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे सक्रियच आहेत। सध्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर सक्रिय नाहीत असं वाटतं तुम्हाला, पण वेळ आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जयंत पाटील हे जयंत पाटील साहेब आहेत। तुम्हाला काय वाटतं की जयंत पाटील हे पक्ष सोडून जाणार आहेत किंवा काय वाटतं? नाही, आजचा जो कार्यक्रम आहे ना तो पक्षाचा किंवा राजकीय हेतूने प्रेरित नाही आहे। हा एका शिक्षण संस्थेचा आणि शैक्षणिक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला चर्चा तर तशा चालू आहेत राज्यभर, चर्चा त्या होणारच, चर्चा तर होणारच। का होणार म्हणजे आता काय एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला आपण कार्यक्रमासाठी आणले म्हणजे चर्चा होणार की, परंतु असं काही नसतंय। जरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कार्यक्रमाला बोलवलं असलं तरी जयंत पाटील हे कुठेही राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट हे सोडून जाणार नाहीत, कारण ते प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यामुळे या सगळ्या अफवा आहेत अशा पद्धतीचं मत जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, इस्लामपूर, सांगली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।